हॅलो स्टुडंट्स, फिजिक्समध्ये आपलं रोटेशनल डायनॅमिक्स चालू आहे. ओके, नाव यस्टरडे आय गिव्ह यू द इंट्रोडक्शन अबाउट दी रोटेशनल मोशन. ओके, त्यात आपण काही रिव्हिजन केली जी 11th स्टँडर्डमध्ये आपली झाली होती. ओके, टुडे विल कंटिन्यू विथ दॅट. ओके, सो इफ यू रिमेंबर इन यस्टरडेज लेक्चर आय टॉट यू अ पॉइंट, ओके, कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तुम्हाला आठवत असेल तर लिनियर मोशन. ओके, the inertia present in linear motion is mass. Okay, similarly in rotational motion there is a inertia. म्हणजे रोटेशनल मोशनला अपोज करणारा एक फोर्स आहे, दॅट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू फाइंड आउट द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हे आपलं टार्गेट आहे. ओके, बट हाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट? वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ डेरिव्हेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, म्हणजे आपण कायनेटिक एनर्जीच्या डेरिव्हेशननी सुरुवात करणार आहे अँड देन वी आर गोइंग टू डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. पे अटेन्शन, द हेडिंग इज व्हेरी इझी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. So this is the name, kinetic energy of rotating body. Okay, so we are interested in finding the kinetic energy of rotating body. ठीक है, now before starting the derivation सुरुवात करायच्या अगोदर, okay, there are two things which you must understand. Okay, first, okay, the first word is summation. Okay, and the second word is integration. ठीक आहे, दोन्ही मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, समेशन आणि इंटिग्रेशन. ओके, सो इंटिग्रेशन कधी करायचं आणि समेशन कधी करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके, सो ज्या वेळेस प्रत्येक पार्टिकलची क्वांटिटी डिफरंट असेल त्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन नाही करू शकत, यू हॅव टू कॅरी आउट समेशन. ओके, पण जेव्हा प्रत्येक क्वांटिटी सेम असेल आणि तुम्हाला कंबाईन इफेक्ट काढायचा असेल, यू कॅन गो फॉर इंटिग्रेशन. बेसिकली इंटिग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ समेशन. ओके, म्हणजे जर तुम्हाला एका क्लासरूम मधल्या सगळ्या मुलांचं मार्क्स काढायचं असेल तर तुम्ही असं नाही करू शकत एकाचं मार्क्स घेतलं आणि इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स केले, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग तिथे तुम्हाला प्रत्येकाचं मार्क्स काढून ते ऍड करावं लागेल, दॅट इज समेशन. पण तेच जर का क्लासमध्ये बेंचेस आहेत, 20 बेंचेस आहेत, त्याचं मार्क्स काढायचे आणि ते आयडेंटिकल आहेत, तर तुम्ही एका बेंचचं मार्क्स काढून इंटू 20 करू शकता, दॅट इज इंटिग्रेशन. ओके, सो समेशन कधी करायचं? वेन द इंडिव्हिज्युअल पार्टिकल हॅव डिफरंट क्वांटिटीज, गो फॉर समेशन. वेन ऑल द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स हॅव सेम क्वांटिटी, गो फॉर इंटिग्रेशन. ओके, रिमेंबर दिस विल बी व्हेरी हेल्पफुल टू यू इन डेरिव्हेशन. ओके, सो आपल्याला इक्वेशन काढायचे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ओके, सो आय विल टेक अ बॉडी फर्स्ट. Okay, so this is the rigid body. Okay, now what do you mean by rigid body? A body, okay, in which particles do not change their position with respect to each other even if you apply force. Okay, म्हणजे या बॉडीमध्ये भरपूर पार्टिकल्स आहेत, there are a lot of particles, but those any two particles will not change their position with respect to each other. ते त्यांची जागा नाही बदलणार जरी तुम्ही फोर्स लावला तर. ओके, दॅट बॉडी इज रिजिड. नॉन रिजिड काय असते? जिथे बॉडीमध्ये पार्टिकल्स जागा बदलतात. एक्झाम्पल इज इलॅस्टिक बॉडीज, दे आर नॉन रिजिड. ओके, स्टोन रिजिड. ओके, बर, रिजिड बॉडीला रेग्युलर शेप पण असतो, इररेग्युलर शेप पण असतो. ओके, रिजिड बॉडी कॅन हॅव एनी शेप, रेग्युलर एज वेल एज इररेग्युलर. आता मी जी ड्रॉ केली आहे दॅट इज अ रिजिड बॉडी हॅव्हिंग इररेग्युलर शेप. ओके, नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू? आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची, पण कुठल्या बॉडीची काढायची? रोटेटिंग बॉडी. सो बॉडी मस्ट रोटेट, आणि जर बॉडी रोटेट व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर देअर मस्ट बी अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस लाइन इज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो व्हॉट दॅट लाइन इंडिकेट्स? ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट, ओके, we'll label this point as O.
So your axis of rotation is passing through point O. Okay, and body is rotating. Okay, आता body is performing rotational motion आणि आपल्याला त्याची काढायची कायनेटिक एनर्जी. ओके, ठीक आहे. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट ते कळलं. बॉडी इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन अँड वी हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट रोटेटिंग बॉडी. बॉडी इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. असा एरो काढला तरी चालतो. याचा अर्थ बॉडी रोटेट होतीये आणि ओमेगा इज द अँग्युलर स्पीड. अँग्युलर लिनियर नाही, दिस इज अँग्युलर स्पीड ऑफ द बॉडी बिकॉज बॉडी इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. ओके, ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला काय लिहायचं बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. ओके, विच इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O with constant angular velocity omega. Okay, with constant angular velocity omega. ठीक आहे, सुरुवात कळली. आता पुढे. ओके, दिस बॉडी इज मेड अप ऑफ व्हॉट? पार्टिकल्स. बॉडीच्या आतमध्ये काय? पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल आहेत? देर आर n नंबर ऑफ पार्टिकल्स. यू कॅन काउंट देम. ओके, सो कन्सिडर अ फर्स्ट पार्टिकल. The mass of first particle is m1. Okay, consider another particle. The mass of that particle is m2. Okay, अशी किती पार्टिकल आहेत रे? There are n number of particles. एकाचं मास m1, m2, m3, m4. How many are there? There are n number of particles. So I will take one more particle whose mass is mn. Okay, ठीक है. So, consider a rigid body consisting of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn. Okay, and their perpendicular distance, okay, from the axis of rotation. हाँ axis है ना? ये perpendicular distance है. Their perpendicular distance from axis of rotation is r1, r2 up to rn. ओके, समजलं. ओके, बघा बॉडीमध्ये किती पार्टिकल आहेत? भरपूर आहेत. आपण सगळे पार्टिकल कन्सिडर करू शकतो का? नाही. मग आपण 2-3 घेतले. एक पहिला पार्टिकल, एक दुसरा पार्टिकल आणि एक शेवटचा पार्टिकल, nth पार्टिकल. ओके, सो m1, m2 is the mass of particles. Okay, and their perpendicular distance from axis of rotation is r1, r2. ओके, ठीक आहे, अप टू rn, कारण आपण n पार्टिकल्स कन्सिडर केले. ठीक आहे. आता now I want you to concentrate on each and every particle. तुम्ही ना सगळ्या पार्टिकलचा विचार नका करू. डू नॉट थिंक अबाउट ऑल द पार्टिकल्स ऍट अ टाइम. थिंक अबाउट वन पार्टिकल. एकाचाच विचार करा. मी दुसरी डायग्राम काढतो बघा इकडे. ओके, दिस इज ऍक्सिस. हा पॉइंट O आहे आणि इथे एक पार्टिकल आहे m1 आणि हे डिस्टन्स आहे r1. चालेल. आता बॉडी जेव्हा गोल फिरेल, बॉडी विल परफॉर्म रोटेशनल मोशन. पार्टिकल विल मूव्ह इन सर्कल ना. बॉडी रोटेट होतीये बरोबर आहे, पण एका पार्टिकल कडे बघितलं तर तो कुठलं मोशन करतोय रे? सर्क्युलर. दुसरा पार्टिकल सर्क्युलर. सो जेव्हा तुम्ही बघा, बॉडीचा विचार नका करू, पार्टिकलचा विचार करा. एका पार्टिकल कडे बघितलं तर असं दिसतं की यार तो गोल फिरून परत तिथे झाला. आणि अशा सगळ्या पार्टिकलचा विचार केला तर दे ऑल आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अँड द होल ऍज अ होल टोटल वी कॉल इट एज रोटेशनल मोशन. ओके, म्हणजे एक पार्टिकल आहे ना, तो सर्कल मध्ये फिरतोय. ओके, म्हणजे हे झालं ते सर्कल आणि हा झाला पॉइंट O आणि हे झालं मास m1 विच इज मुव्हिंग इन अ सर्कल. मग सर्कल म्हटल्यावर त्याला रेडियस आली म्हणजे डिस्टन्स आलं r1. ओके, पण तो जर का गोल फिरतोय म्हणजे ते सर्क्युलर मोशन झालं. मग त्याला अँग्युलर वेलॉसिटी आहे. किती अँग्युलर वेलॉसिटी? ओमेगा. ओके, ठीक आहे. पण त्याला लिनियर वेलॉसिटी पण आहे. हाऊ टू शो लिनियर वेलॉसिटी? ड्रॉ टँजेंट and that linear velocity is v1. ओके, आता नीट बघा, प्रश्न नीट ऐका. बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत? देर आर n नंबर ऑफ पार्टिकल्स. प्रत्येकाचं मास सेम आहे? नाही. m1, m2 नाव नसतं दिलं. सगळ्यांचं सेम असतं तर m लिहिलं असतं ना मी. m1, m2 मास सेम नाहीये. ओके, प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे.
अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे सगळ्यांची, कारण बॉडी फिरताना असं होत नाही हा पुढे गेला हा मागे राहिला. ऑल आर मुव्हिंग एट द सेम टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. प्रत्येकाला राऊंड मारायला तेवढाच वेळ लागेल ना, म्हणजे टी सगळ्यांचं सेम आहे म्हणजे ओमेगा सगळ्यांचं सेम आहे. सो ऑल द पार्टिकल्स हॅव सेम अँग्युलर व्हेलॉसिटी. परत एकदा ऐका, ऑल द पार्टिकल्स हॅव सेम अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. दुसरा प्रश्न, व्हॉट अबाउट देअर लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे व्ही. व्हीचा फॉर्म्युला आहे आर ओमेगा. ओमेगा सगळ्यांचा सेम आहे, मग व्ही सेम आहे का, नाही, कारण व्ही आर वर डिपेंड आहे. ओके. सो व्ही सेम नाहीये, प्रत्येकाचा ओमेगा सेम आहे, पण व्ही, ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी और अँग्युलर स्पीड, व्ही इज लिनियर व्हेलॉसिटी विच इज नॉट सेम बिकॉज इट डिपेंड्स अपॉन आर, आणि प्रत्येकाचं अंतर सेम नाहीये. ओके. म्हणजेच when a body or when a particle is performing rotational motion, okay, all the particles have same angular speed, but all the particles have different linear speed. Same angular speed, different linear speed. ओके. ठीक आहे, हे समजलं. म्हणजे जर का तुम्ही घरात आपल्या पंखा आहे, इकडे बघा, पंख्याला 3 ब्लेड्स आहेत आणि पंखा फिरायला लागला, आणि इथे एक पार्टिकल आहे आणि इथे एक पार्टिकल आहे, याचं नाव ए, याचं नाव बी आहे. जेव्हा फॅन फिरायला लागेल पार्टिकल्स पण फिरायला लागतील ना. मग या दोन्ही पार्टिकलचा लिनियर स्पीड सेम आहे का, नाही, पण अँग्युलर स्पीड सेम का, कारण दोघं एकाच ब्लेडवर आहेत ना. सो दोघांचा ओमेगा सेम आहे, पण दोघांचा व्ही सेम नाहीये का, इथे रेडियस एवढीच आहे, इथे जास्त आहे. सो लिनियर स्पीड is different for all particles, but angular speed is same for all particles. Okay, this is a very important point to remember. Okay, एकदा तुम्हाला हे कळलं ना, डेरिव्हेशन लगेच कळलं. डेरिव्हेशन मॅथमॅटिकल स्टेप्स असतं, बाकी काही नसतं. ओके. सो हिअर इट इज क्लिअर दॅट एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँग्युलर स्पीड बट डिफरंट लिनियर स्पीड. ओके. अँड आय एम गोइंग टू स्टार्ट माय डेरिव्हेशन विथ लिनियर स्पीड. बघा इकडे, इथे लिहिलं मी, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स इज लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची मला लिनियर व्हेलॉसिटी पाहिजे. ओके. चला मी आलो पहिल्या पार्टिकलकडे. आय केम टू द फर्स्ट पार्टिकल. ओके. काय मास आहे त्याचं, m1. डिस्टन्स म्हणजे रेडियस काय त्याची, r1. अँग्युलर स्पीड ओमेगा. काय फॉर्म्युला आपला, v इज इक्वल टू आर ओमेगा. सगळ्यांना माहिती फॉर्म्युला, v इज इक्वल टू आर ओमेगा. आपण पहिल्या पार्टिकल बद्दल बोलतोय, r1 v1. ओमेगा सगळ्यांचा सेम आहे. सो दिस इज लिनियर व्हेलॉसिटी ऑफ विच पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल. कॅन यू राईट लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल, v2 is equal to r2 omega. Can you write down linear velocity of nth particle? Direct nth, vn is equal to अंतर किती रे, rn into omega. ओके. सो मी सगळ्या पार्टिकल्सची लिनियर व्हेलॉसिटी लिहून घेतली. ओके. समजलं. आता तुम्ही म्हणाल सर वाय यू आर रायटिंग लिनियर व्हेलॉसिटी. ओके. देन यू शुड थिंक अबाउट व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. वी हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी. आपल्याला कुठली एनर्जी काढायची आहे, कायनेटिक एनर्जी. ओके. जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके. सो हिअर आय राईट डाउन द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स इज, नाउ फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढतो मी, ke1 is equal to half mv square. This is formula, half mv square. We are talking for which particle, first particle. मी इथे काय लिहायचं, m1 and v1. Okay, so we are calculating kinetic energy of first particle. So इथे मी लिहिलं m1 v1. ठीक आहे. पुढे इज इक्वल टू, पुढेच लिहितो हाफ m1.
चालेल. आता हा कोण आहे रे? V1. V1 इज विच व्हेलॉसिटी? लिनियर. काय लिनियर व्हेलॉसिटी? V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. सबस्टिट्यूट करा. V1 च्या जागी काय लिहिलं आपण? R1 ओमेगा. ठीक आहे. पण इथे काय आहे त्याचा? स्क्वेअर. स्क्वेअर करून टाक. ओके. सो व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल? हाफ m1 v1 स्क्वेअर. हाफ m1 v1 च्या जागी काय लिहिलं? R1 ओमेगा स्क्वेअर केला. ओके. सिंपल आहे. नाव टेल मी व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड मॉलिक्यूल. आता हे तुम्ही डायरेक्ट पण सांगू शकता. हाफ m2 v2 स्क्वेअर विच इज इक्वल टू हाफ m2 v2 ला काय लिहिणार? R2 ओमेगा स्क्वेअर. ओके. ठीक आहे. सो we wrote kinetic energy of first molecule, okay, and we wrote kinetic energy of second molecule. पहिल्याची झाली, सेकंडची झाली. ओके. Now can you write down kinetic energy of nth molecule? Directly kinetic energy of nth molecule काय येणार रे? is equal to half m n v n square equal to half m n r m n r n ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. ओके. सो काय केलं आपण बघून घ्या एकदा. वी रोट कायनेटिक एनर्जी ऑफ ईच अँड एव्हरी मॉलिक्युल. आपण प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी लिहिली. पहिल्यांदा आपण फर्स्ट पार्टिकलची लिहिली. ओके. देन वी रोट सेकंड पार्टिकल. देन वी रोट nth पार्टिकल. So now we have kinetic energy of all the particles. Okay. Now important thing. Okay. Kinetic energy is a scalar quantity or a vector quantity. Kinetic energy is a scalar quantity. त्यामुळे कायनेटिक एनर्जीला डायरेक्शन नाहीये. ओके. नीट समजून घ्या. मासला डायरेक्शन नसते. हाफ कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटीला डायरेक्शन असते. पण इथं वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे इथे निगेटिव्ह येऊ द्या नाही तर पॉझिटिव्ह येऊ द्या. स्क्वेअर केल्यावर तो प्लसच होणार आहे. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी. सो देर इज नो वरी अबाउट युअर डिरेक्शन. इथे डिरेक्शनचा विचार करायची गरज नाहीये. बिकॉज एनर्जी इज स्केलर. बघा आपल्याकडे एक रिजिड बॉडी आहे. त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत. ओके. आणि प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी डिफरंट आहे. एव्हरी पार्टिकल हॅज अ डिफरंट कायनेटिक एनर्जी. ओके. याची कायनेटिक एनर्जी फर्स्टची आहे. ही सेकंडची. इथं nthची आहे. ओके. मला पूर्ण इथं बघा मला कायनेटिक एनर्जी कुणाची पाहिजे? रोटेटिंग बॉडी. मला बॉडीची पाहिजे. पार्टिकल्सची नकोय. तुम्ही काढून दिली मला. पण कुठली काढून दिली? पार्टिकल्सची काढून दिली. यू कॅल्क्युलेटेड कायनेटिक एनर्जी ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल. आय वॉन्ट कायनेटिक एनर्जी ऑफ होल बॉडी. मला पूर्ण बॉडीची पाहिजे. एकेका पार्टिकलची नकोय. सो जर तुम्हाला पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर या सगळ्यांची ऍडिशन करा. ओके. सो नाव आय विल फाइंड आउट the total kinetic energy. बघा इकडे लिहितो. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. ओके. सो टोटल कायनेटिक एनर्जी काढू बॉडीची आपण. बघा काय येणार? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 1 प्लस कायनेटिक एनर्जी 2 प्लस डॅश 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 कायनेटिक एनर्जी n. सगळ्यांची ऍडिशन करायची. ओके. चला ऍडिशन करू. बघा काय पहिलं इक्वेशन. हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश 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 हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मी सगळ्यांची ऍडिशन करून टाकली. चालेल. आता या सगळ्यांमध्ये कॉमन काय दिसतंय रे? तर मला हाफ आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन दिसतोय. ओके. सो मी त्याला बाहेर काढतो. बघा आता सगळ्या मेजॉरिटी मॅथमॅटिक्सच्या स्टेप्स आहेत. ओके. मग लक्ष द्या. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर.
काढला कॉमन, काय राहिलं? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn rn स्क्वेअर. mn rn स्क्वेअर. ठीक आहे, ओके. सो हाफ ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन काढला. ठीक आहे, बघा आता लास्ट स्टेप आहे. ओके, तुम्हाला लगेच कळेल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ, ओके, ओमेगा स्क्वेअर दिला. आता जरा नीट बघा. ओके, काय रे फर्स्ट टर्म काय रे? m1 r1 स्क्वेअर. तिथं दिसत नसेल तर इकडे बघा. m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 r3 स्क्वेअर, लाईक दॅट mn rn स्क्वेअर. म्हणजे सगळ्या टर्मना दिसायला सेम आहेत. एकात मास आहे, एकात डिस्टन्स आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. टर्म सेम आहेत ना. सो आय विल राईट डाऊन इन द फॉर्म ऑफ समेशन. समेशन मध्ये लिहितो बघा. समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. तुमच्या पुस्तकात mi ri स्क्वेअर वेअर i टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम. आय ची पहिली व्हॅल्यू काय रे? 1 आणि शेवटची काय? n. कळलं? ही जी टर्म आहे ना, हा जो ब्रॅकेट आहे ना, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर डॅश 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 mn rn स्क्वेअर, त्याला मी समेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. चालेल? ओके, आता मी हेच इक्वेशन परत लिहितोय. नीट बघा, काही वेगळं करत नाहीये. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर i टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 to n. लिहिला. आणि कोण राहिला? ओमेगा स्क्वेअर. Okay, so this is what I got, okay, in my derivation. Okay, so this is the kinetic energy of my molecule. ठीक आहे. आता बघा, हे कुठलं मोशन चालू आहे रे? रोटेशनल मोशन. म्हणून तुम्हाला फक्त कळावं म्हणून मी इथं ROT लिहितो. ओके, म्हणजे हाऊ टू रीड दिस? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन इज इक्वल टू हाफ समेशन ऑफ mi ri स्क्वेअर where I takes values from 1 to n omega square. ठीक आहे, डेरिव्हेशन कळलं सगळ्यांना? ओके, बघा हे सगळं मॅथ्स आहे, ह्याच्यात खूप मोठं लॉजिक नाहीये. ओके, आता हे कुठलं मोशन आहे रे? दिस इज ऑल रोटेशनल मोशन. नाव यू टेल मी व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन, म्हणजेच लिनियर मोशन. तर त्याचा फॉर्म्युला असतो हाफ m v स्क्वेअर. सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन इज हाफ m v स्क्वेअर. ओके, चला आता कंपॅरिझन करा. ओके, हे आहे ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर मोशन, हे आहे रोटेशनल मोशन. लिनियर रोटेशनल कम्पेअर करा. चला, काय दिसते कम्पेअर केलं? सर इथे हाफ आहे, इथे पण हाफ आहे, बरोबर? सर हे ट्रान्सलेशनल मोशन आहे, म्हणजे इथे कुठली वेलॉसिटी पाहिजे? लिनियर वेलॉसिटी. हे कुठलं मोशन आहे? रोटेशनल. मग कुठली वेलॉसिटी पाहिजे? अँग्युलर आहे ना. म्हणजे हाफच्या जागी हाफ आहे, व्ही स्क्वेअरच्या जागी ओमेगा स्क्वेअर आहे. ओके, मग मला सांगा मासच्या जागी कोण आहे? मासच्या जागी हा ब्रॅकेट आहे. ओके, कळते का कम्पॅरिझन? हाफच्या जागी हाफ आहे, व्हीच्या जागी ओमेगा आहे. पण व्हीच्या जागी ओमेगा का आला ते कळते आपल्याला, कारण हे लिनियर मोशन आहे, इथे लिनियर वेलॉसिटी असते. हे रोटेशनल मोशन आहे, इथे अँग्युलर वेलॉसिटी असते. हा, मग मासच्या जागी कोण आहे? मासच्या जागी ती टर्म आहे सर, बरोबर? ओके, बर व्हॉट इज मास इन लिनियर मोशन? मास इज इनर्शिया. म्हणजे मास कुणाचं काम करतो लिनियर मोशन मध्ये? इनर्शियाचं. मग ती टर्म कशाचं काम करणार रोटेशनल मोशन मध्ये? इनर्शियाचं. सो ही जी टर्म आहे, दिस टर्म इज अ इनर्शिया इन विच मोशन? रोटेशनल मोशन. आणि कालच सांगितलं होतं त्या इनर्शियाला आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याचं सिम्बॉल पण काल सांगितलं होतं आय. सो मला सांगा आता आयचा फॉर्म्युला काय? आय इज इक्वल टू
summation of MI/RI square where I takes values from 1 to n. ओके, म्हणजे ही जी टर्म आहे, दिस टर्म इन रोटेशनल मोशन इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता कंपॅरिझन तुम्ही करू शकता. आता मी फॉर्म्युला लिहितो. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन इज इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तुम्ही कम्पेअर करा. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन, दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. हाफच्या जागी हाफ, एमच्या जागी I, व्हीच्या जागी ओमेगा. म्हणून मी म्हणतो की हे सिमिलर आहे, हे सेम नाहीये, सिमिलर आहे. लिनियर मोशन मध्ये लिनियर वेलॉसिटी, रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करतो? मास. रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचं सिम्बॉल आहे I. ओके, मग आयचा फॉर्म्युला बघा. आयचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त मासवर डिपेंड आहे का? नाही. इट डिपेंड्स अपॉन मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, म्हणजे वेन यू आर ट्राइंग टू परफॉर्म अ रोटेशनल मोशन, जेव्हा तुम्ही रोटेशनल मोशन करताय तेव्हा त्याच्यामध्ये जो अपोजिशन आहे त्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड तो फक्त मासवर डिपेंड नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, बघा आपली दोन्ही कामं झाली. दोन्ही कामं काय? फर्स्ट आपल्याला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मिळालं. कुठल्या मोशन मधलं? रोटेशनल मोशन मधलं. सो वी गॉट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विच वी वॉन्टेड. ओके, सेकंड वी गॉट द इक्वेशन ऑफ इनर्शिया. I is equal to this summation of MI/RI square. Okay, where I takes values from 1 to n. म्हणजे जे काम मास करतं कशात? ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, तेच काम रोटेशनल मध्ये कोण करतो? I. पण I हा कुणावर डिपेंड आहे? मास आणि डिस्टन्स. कुणापासून? ऍक्सिस पासून, कारण हे रोटेशनल आहे ना. ओके, सो हिअर वी फिनिश टू इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, एकाच डेरिव्हेशन मध्ये दोन पर्पज सॉल्व्ह झाले आपले. We got equation of kinetic energy also, and second we got the definition of moment of inertia. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पण मिळाली. ओके, सो तुमच्या बुक मध्ये एक डेफिनेशन आहे, मी तीच वाचून दाखवतो. ओके, बघा हे आज फॉर्म्युला लिहिलंय. ओके, I is defined to be the rotational inertia or moment of inertia. मी खाली दोन्ही नावं सांगितली होती, rotational inertia or moment of inertia of the object about the given axis of rotation. Okay, so it means it is clear that moment of inertia depends upon two things. Okay, mass and square of perpendicular distance from axis of rotation. Okay, मग डेफिनेशन तुम्ही असंही म्हणू शकता, moment of inertia of a body about an axis is defined as sum of, summation आहे ना, sum of product of, या दोघांचं प्रोडक्ट आहे ना, sum of product of mass of each particle and square of perpendicular distance from axis of rotation. Okay, so moment of inertia of a body about an axis of rotation is defined as sum of product of mass of each particle and square of perpendicular distance from axis of rotation. So this is the definition of moment of inertia. Okay, ठीक आहे. आता काही छोट्या गोष्टी ज्या खूप सोप्या असतात, ज्या तुम्ही सांगू शकता मला याचं युनिट काय असेल इनर्शियाचं. युनिट ऑफ इनर्शिया विल बी मास म्हणजे केजी आणि डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. सो द SI युनिट इज केजी मीटर स्क्वेअर. कॅन यू राईट डायमेन्शन? L M T. टाइम नाहीये, टाइम 0, L 2 M 1. These are the dimensions. Okay. So in today's lecture, we talked about moment of inertia and kinetic energy of body. आता तो जो moment of inertia आहे ना, तो बऱ्याच गोष्टींवर डिपेंड आहे. म्हणजे बघा, एक समजून घ्या, लिनियर मध्ये कोण आहे? इनर्शिया, मास. लिनियर मोशन मध्ये एकच इनर्शिया आहे, मास. रोटेशनल मध्ये कोण इनर्शिया आहे? I, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. पण तो फक्त मासवर नाही, डिस्टन्सवर पण डिपेंड आहे ना. मग डिस्टन्स बदललं की इनर्शिया बदलतो. मग डिस्टन्स कधी बदलेल? ऍक्सिस बदलल्यावर ना. सो व्हेन यू चेंज ऍक्सिस ऑफ रोटेशन, दिस व्हॅल्यू विल चेंज. ओके, हे आपण डिटेल मध्ये शिकणार आहे
in next lecture. So today we had done a very important derivation called kinetic energy of rotating body. जर एक्झामला डेरिव्हेशन आलं तर हे खूप स्कोरिंग आहे, कारण हे व्यवस्थित लिहिता येतं सगळ्यांना, याच्यात काही इश्यूज होत नाही. ठीक आहे, फाईन. सो गो थ्रू द डेरिव्हेशन अँड लर्न द डेफिनेशन of moment of inertia. Okay, so for today we'll stop here. Thank you.